पहा, एका वाटीमध्ये आपण काय टाकलो? मेणाचे तुकडे टाकलो. हा, मेणबत्ती किंवा स्पिरिट दिव्यावरती तापवला. याला म्हणतात स्पिरिट दिवा. काय म्हणतात? स्पिरिट दिवा म्हणतात. तर आपण त्याच्यावरती काय तापवलं? मेणाचे तुकडे तापवलं. तर त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणताय? मेणाच्या तुकड्यामध्ये काय बदल होतो? आपले द्रव किती आहेत? आपले एकूण किती सांगितलं होतं तुम्हाला? द्रव 3 द्रव आहे. 3 द्रव कोणकोणते आहेत आपले? वायू सांगितलं तुम्ही तुम्हाला. हा, स्थायी म्हणजे काय? कडक राहते. तर आपले मेण कसे होते? कडक होते की नाही? तर कडक होते. तर त्याच्यानंतर काय म्हणजे मेणाच्या तुकड्यात काय बदल होते ते पहा. मेणाच्या तुकड्यात काय बदल? द्रवामध्ये बदल झाले. पूर्ण झाले. विचारलं आपल्याला वरील कृतीत प्रथमतः मेणाची अवस्था कोणती? प्रथम अवस्था कोणती होती याच्यामध्ये? अवस्था प्रथम आपण मेणाचे तुकडे टाकून तेव्हा कशी होती? कडक होते ना. कडक म्हणजे काय होते? स्थायी होते. बरोबर, म्हणजे सॉलिड होते. हा, त्याचे अवस्था कशामध्ये झाले? द्रवामध्ये. हा, आता ही वाटी पुन्हा थंड पाण्यात ठेवा. काय झाले असते? स्थायी झाले असते. आणखी कडक झाले असते. हा, पहा, आपला मेण पहिले कोणत्या आपल्या अवस्थेमध्ये होता? कडक मध्ये, स्थायी मध्ये होता, म्हणजे सॉलिड मध्ये होता. आता कन्व्हर्टेड कशामध्ये झालाय तो? लिक्विड मध्ये झाला. तर काय म्हणतात? आपली डेफिनेशन काय म्हणतात पहा. पदार्थाची एक अवस्था म्हणजे पदार्थाची आपली मेण टाकलो आपण तेव्हा एक अवस्था होती कशामध्ये? सॉलिड मध्ये. तर ते जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत बदलून जातो. दुसऱ्या अवस्थेत बदलला का? कशा कोणत्या अवस्थेत बदलला? त्या क्रियेत पदार्थाचे अवस्थान असे म्हणतात. का म्हणतात? अवस्थांतर. अवस्थांतर असे म्हणतात.